सर्व पक्षांना अपील केली आहे, महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याची। त्यावर काही प्रतिक्रिया मी देखील बघितल्या, या फार सिलेक्टिव्ह प्रतिक्रिया आहेत। याचं कारण 2023 मध्ये संविधान संशोधन करून ज्यावेळी महिला विधेयकाला मान्यता दिली, त्यावेळी 2 कंडिशन त्याच्यामध्ये टाकण्यात आलेल्या आहेत। सेन्सस पूर्ण करणं आणि सेन्सस पूर्ण करून डिलिमिटेशन करणं आणि त्यानंतर महिला विधेयक लागू करणं। त्यामुळे जोपर्यंत सेन्सस पूर्ण होत नाही आणि डिलिमिटेशन होत नाही तोपर्यंत महिला विधेयक लागू होऊ शकत नाही। मग सेन्ससला वेळ लागतो आहे हे बघितल्यानंतर मागच्या अधिवेशनामध्ये केंद्र सरकारने नवीन संविधान संशोधन आणलं होतं की ज्याच्यामध्ये नवीन सेन्सस होत नसेल तर जुना सेन्सस लागू करून हे प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भात हे संविधान संशोधन होतं। परंतु काही विरोधी पक्षांनी त्याला मान्यता दिली नाही आणि त्यामुळे 2/3 मेजॉरिटी न मिळाल्यामुळे ते विधेयक पडलं आणि म्हणून आज 2023च्या विधेयकाप्रमाणे परिस्थिती आहे आणि त्या विधेयकाप्रमाणे जर महिला आरक्षण द्यायचं असेल तर सेन्सस पूर्ण करणे आणि त्यानंतर डिलिमिटेशन करणे हाच पर्याय आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त जर दुसरा पर्याय पाहिजे असेल तर जे नव्याने संविधान संशोधन मांडलेलं आहे त्याला समर्थन देणं हा एकमेव पर्याय आहे। 2023ला एकमताने तुम्ही विधेयक मान्य केलं, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की त्या विधेयकात या 2 प्री कंडिशन शिवाय महिलांना आरक्षण दिलं जाऊ शकत नाही आणि ते जर द्यायचं असेल तर नवीन विधेयक आणावं लागेल। हे सगळं माहिती असताना आपल्या बोलीभाषेमध्ये येडा बनून पेढा खाणं हे बंद करा। खरोखर महिला आरक्षण आणायचं असेल आणि महिला आरक्षणाला तुमचं समर्थन असेल तर संविधान संशोधनाला मान्यता द्या, 2/3 मेजॉरिटीने ते मंजूर करा, तर आणि तरच महिलांना 2029ला आरक्षण मिळू शकेल। नाहीतर खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे विरोधी पक्षाने करू नये।